नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत माडाच्या फ्लॅटसाठी ॲडिशनल कॉस्ट किती लागते. काही लोकांना अ, माहिती सुद्धा नसेल की किंवा मग ते अझ्युम करत असतील की माडाच्या ब्रोशरमध्ये जेवढी कॉस्ट दिलेली आहे तेवढीच आपल्याला फायनल कॉस्ट लागते, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर असं काही नाहीये. त्या व्यतिरिक्तही काही गोष्टी आहेत, त्या आपल्याला भराव्या लागतात. त्यामध्ये प्रायमरीली तुमचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि दुसरी गोष्ट जर अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर जीएसटी सुद्धा लागेल. रेडी पोझिशन्सला नॉर्मली जीएसटी लागत नाही, पण अंडर कन्स्ट्रक्शन असेल फ्लॅट तर त्यांना जीएसटी लागतो. आणि फक्त याच 3 बाबी नाही, त्याच्या व्यतिरिक्त जर अ, तुमचा फ्लॅट एक प्रॉपर सोसायटीमध्येच असेल, जिथे की बाकीचे प्रायव्हेट लोकांनी सुद्धा फ्लॅट्स घेतले असतील, याची काही सेपरेट बिल्डिंग नसेल आणि तुम्ही जर सर्व अम्युनिटीज वगैरे यूज करू शकत असाल, तर त्याची पण एक ॲडिशनल कॉस्ट लागते. ती किती लागते, किती असते, हे मी विथ एक्झाम्पल्स घेणार आहे. माझ्याकडे काही सॅम्पल कॉस्ट शीट्स आहेत, पूर्वीच्या 2019-20 आणि त्याच्यावरनं मी एक 2021 ची पण कॉस्ट शीट बनवलेली आहे, जी की मी ऑनलाईनच घेतलेली आहे. तर ते आपण डिस्कस करूयात या व्हिडिओमध्ये. चला तर मग पुढे जाऊयात. तर पहिली कॉस्ट शीट आहे 2019 पुणे मंडळासाठी जी लॉटरी होती त्याची. तर त्यामध्ये म्हाडाने जी जाहिरात दिली होती त्यामध्ये जी 1 BHK ची बेसिक कॉस्ट होती ती 12,48,800 रुपये होती आणि 2 BHK ची बेसिक कॉस्ट जी होती ती 16,77,200 रुपये एवढी होती. तर त्या व्यतिरिक्त कुठले कुठले चार्जेस त्या प्रायव्हेट बिल्डरने त्या फ्लॅट विजेत्यांना लावले त्याचे आपण डिटेल्स बघूयात. पहिली गोष्ट अपेक्स गॉडी कॉर्पस फंड. तर 1 BHK साठी हा 49,500 रुपये एवढा ठेवला आणि 2 BHK साठी 66,600 रुपये. तर हा कशासाठी असतो? हा कॉर्पस फंड तुमच्या मेंटेनन्स इन फ्युचर कमी राहावा त्याच्यासाठी एक फिक्स अमाऊंट घेतली जाते आणि ती कुठल्या तरी एका अकाउंटमध्ये कॉर्पस अकाउंटमध्ये ठेवली जाते आणि त्याच्यावरती जे व्याज मिळतं त्या व्याज तुमच्या मंथली मेंटेनन्स सोसायटी मेंटेनन्स असेल त्याच्यामध्ये ते ऍड होत राहतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही मंथली मेंटेनन्स द्यावं लागतं सोसायटीला ते रिड्यूस होतं. त्याच्यासाठी हे अपेक्स बॉडी कॉर्पस फंड घेतला जातो. हा प्रत्येक फ्लॅट्सला अप्लिकेबल असे असेलच नाहीये, हे बिल्डर टू बिल्डर व्हेरी करतं. तर हे अगेन हे जेवढे काही पॅरामीटर्स तुम्हाला दिसतात हे बिल्डर टू बिल्डर सोसायटी टू सोसायटी व्हेरी करतं. सर्वांनाच हे सर्व अप्लिकेबल असतील असं नाही, पण एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो. आणि हे ऍक्च्युअल कॉस्ट शीट आहे जी की 2019 पुणेच्या एका संकेतस्थळासाठी विजेत्यांना भेटलेली बिल्डरकडनं. तर दुसरा चार्जेस आहे सोसायटी फॉर्मेशन अँड लिगल चार्जेस. हे 20,000 आहेत 1 BHK आणि 2 BHK ला. तिसरे चार्जेस आहेत इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, जे की 48,900 आणि 66,000 अगेन सिमिलर टू कॉर्पस फंड तेवढेच आहेत जवळपास. त्याच्यानंतर MSCB चार्जेस 1,00,000 रुपये फॉर 1 BHK आणि 1,50,000 रुपये फॉर 2 BHK. एवढे कसे लागतात आय एम नॉट शुअर. दुसरे चार्जेस आहेत मेंटेनन्स चार्जेस, हे की जनरली 2 वर्षासाठी व्हॅलिड असतं आणि बिल्डर जनरली मेंटेन करतो 2 वर्षासाठी. तर त्याचे चार्जेस आहेत जवळपास 24,000 म्हणजे 2,000 रुपये पर मंथ आणि 31,668. हे जवळपास 2,500 ते च्या रेंजमध्ये पर मंथ. तर 2 वर्ष तुम्हाला कुठल्या मेंटेनन्स भरायची गरज नाही. त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी हे गव्हर्नमेंटला जातं. हे फिक्स सर्व फ्लॅट्सला हे अप्लिकेबल होतील. स्टॅम्प ड्युटी 75,000 आणि 92,500. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन चार्जेस हे पण सर्वांना भरावे लागतील 12,500 आणि 15,500 1 BHK आणि 2 BHK साठी. त्यानंतर स्कॅनिंग अँड अदर चार्जेस हे नॉट नेसेसरली सर्व बिल्डर्स घेतील. जे की तुमचे डॉक्युमेंट्स असतात, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट असेल की खूप मोठं डॉक्युमेंट्स असतं ते, किंवा मग तुम्हाला ब्लू प्रिंट असेल वगैरे ते बाकी किंवा लिगल जे काही डॉक्युमेंट्स असतील रिलेटेड टू तुमच्या फ्लॅट त्याचे चार्जेस हे सर्व बिल्डर घेतातच असं नाही. तर हे 5,000 रुपये. त्याच्यानंतर जीएसटी हे पण अगेन व्हेरी करतं 8%, 5%, 1%, डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ फ्लॅट आणि डिपेंडिंग ऑन दी स्टेटस ऑफ द फ्लॅट, लाईक अंडर कन्स्ट्रक्शन आहे, रेडी टू मूव्ह आहे किंवा मग बाकीचे अदर फॅक्टर्स. जीएसटी यांनी 8% लावलेला आहे परचेस प्राइसवरती आणि 18% आणि सोसायटी फॉर्मेशन चार्जेसवरती लावलेला आहे. तर ते चार्जेस झाले 1,26,214 हे 1 BHK साठी आणि 1,71,180 हे 2 BHK साठी. तर इफेक्टिव्ह प्राइस 1 BHK साठी झाली आहे 4,60,000. म्हणजे तुम्ही 12 लाख जवळपास 50,000 इथे भरले, त्याच्यावरती 4,60,000 म्हणजे जवळपास 17,10,000 रुपये तुम्हाला टोटल कॉस्ट पडेल. जी 12 लाखावरती तुम्हाला जवळपास 4,50,000 4,60,000 ॲडिशनल कॉस्ट 1 BHK ची होईल. तर टोटल फ्लॅट तुम्हाला जवळपास 17 लाखाच्या वर वर जाईल. सिमिलरली 2 BHK ची जी की मूळ किंमत होती 16,77,200 रुपये, त्याच्यावरती तुम्हाला जवळपास 6,18,460 रुपये ॲडिशनल भरायचे आहेत, जे की जवळपास अगेन 23 लाखाच्या घरामध्ये जाते. तर बघा असे चार्जेस असू शकतात. हे 2019चा एक एक्झाम्पल. त्याच्यानंतर 2020 अगेन पुण्याची एक लॉटरी होती, त्याचं एक एक्झाम्पल देतोय मी.
तर म्हाडाची प्राइस तुम्ही बघू शकता, ही 17 लाखाच्या घरात होती, 17 लाख समथिंग. त्याच्यावरती बिल्डरनी मेंटेनन्स चार्जेस जे की 2 वर्षासाठी व्हॅलिड असतात ते ₹56,640 घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इन्फ्रा चार्जेस जवळपास 1 लाख घेतलेले आहेत. 17 लाख आणि 1 लाख मिळून 18 लाख असे टोटल कॉस्ट पेड टू डेव्हलपर अशी भरलेली आहे. तर इन्फ्रा चार्जेस 1 लाख. त्यानंतर जीएसटी 8% लावलेला आहे. तर जीएसटी हा पूर्ण 17 लाखावरती 8% जीएसटी लावलेला आहे. 1,44,103. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी 4%, ₹68,100. रजिस्ट्रेशन चार्जेस ₹18,000 आणि लिगल चार्जेस ₹10,000. असे मिळून टोटल जवळपास 20,98,127 एवढी किंमत होते. तर मूळ किंमत त्याची होती 17 लाख आणि ऍडिशनल जवळपास 4 लाख रुपये. 21 लाख जर पकडले तर जवळपास 4 लाख रुपये ऍडिशनल कॉस्ट तुम्हाला भरावी लागेल. पूर्वीच्या केसमध्ये जवळपास 4,60,000, इथे 4 लाख. सो तुम्ही ॲव्हरेज पकडू शकता की ते 4 लाखाच्या अराउंड तुम्हाला ॲडिशनल कॉस्ट भरावी लागेल जर तुम्ही जर अम्युनिटीज वगैरे यूज करत असाल. इनफॅक्ट तसं ऑप्शन नाही दिलं जात. जर तुमचा फ्लॅट त्या सोसायटीमध्ये असेल, सेपरेट असेल, तर मे बी तुम्हाला सेपरेट एंट्रन्स असेल, सेपरेट जे काही अम्युनिटीज असतील ते असतील. बट जर तुमचा सेम बिल्डिंगमध्येच असेल तर तिथे तुम्हाला हे ॲडिशनल चार्जेस भरावे लागतील. जर सेपरेट असेल तर तुम्हाला फक्त स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जीएसटी, लिगल एवढंच भरावे लागेल. बाकी मेंटेनन्स आणि बाकी चार्जेस तुम्हाला कमी होतील. त्याच्यानंतर तिसरी जी की आता सध्या सुरू आहे कोकण मंडळाची लॉटरी, त्याच्यामधला भैरव गोल्ड क्रेस्ट. तर त्याची मी एक अप्रॉक्सिमेट एक ऑनलाईन सर्च करून माहिती काढली. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जीएसटी लावला 8% ऑफ ॲग्रीमेंट व्हॅल्यू, जी की अराउंड 1 लाख रुपये. स्टॅम्प ड्युटी 5%, ती की अराउंड 1 लाख रुपीज आहे. रजिस्ट्रेशन चार्जेस 30,000 रुपये. प्रॉपर्टी टॅक्स आहे 5,000 रुपये. एमएसएबी चार्जेस आहेत 35,000 रुपये. सोसायटी चार्जेस आहेत 15,000 रुपये. सो टोटल अमाऊंट तुम्हाला भरायची आहे 2,85,000. त्याच्यामध्ये वॉटर कनेक्शन चार्जेस पण ऍड होतील. तर ती 3,20,000 पर्यंत किंमत जाईल. आणि शेवटचा पॉईंट म्हणजे पार्किंग. आता पार्किंग म्हाडाच्या कुठल्याही फ्लॅट सोबत पार्किंग इन्क्लूड नसते. तुम्हाला कॉमन पार्किंगच असते. तुम्हाला जर स्वतःची प्रायव्हेट पार्किंग हवी असेल तर तुम्ही त्या बिल्डरकडनं ती पार्किंग परचेस करू शकता. पार्किंगचे रेट हे बिल्डर ठरवतो, त्याच्यामुळे तो काही रेट्स ठरवू शकतो. तर गोल्ड क्रेस्टसाठी जी माहिती काढली आहे त्याप्रमाणे 5 ते 7 लाखापर्यंत पार्किंग चार्जेस जातात. सेम जर पुण्याची मागची जी ही बघितली आहे 2020 पुण्याची, तर इथे बिल्डरनी जवळपास 3 लाख चार्जेस घेतले होते पार्किंगसाठी. सो हे व्हेरी करतं बिल्डर टू बिल्डर. तर हे असं कंपॅरिझन आहे. तर तुम्ही पकडू शकता की इथे पण बघा तुम्ही जवळपास 3 लाख रुपये, तर 3 लाख रुपये कुठे गेले नाहीत तुमचे ऍडिशनल चार्जेसमध्ये. आणि जसं अम्युनिटीज वगैरे बाकी गोष्टी ऍड होतील तर तसे चार्जेस सुद्धा वाढतील. तर 3 लाखाच्या वरच जर सध्या तुमचा फ्लॅट 17 लाखाचा आहे, कॉस्ट 17 लाख आहे, तर तुम्ही 20 लाखाच्या वरच टोटल कॉस्ट जाईल असं गृहीत धरून चला. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करायला सोपं होईल. धन्यवाद.